आज आपण सोप्या पद्धतीने आणि सविस्तर माहितीसह बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. ही आपली मापं आहेत. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, छाती आहे 32 इंच, कंबर 26, पूर्ण शोल्डर आहेत 14 इंच, पुढील गळा 5 इंच, बाही लांबी 9 इंच आणि दंडघेर 8 इंच. तर ह्या मापानुसार बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय. इथे आपण डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग करतोय. सुरुवातीला आपण उंची टाकत असतो, तर उंचीमध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे, कारण इथे आपण एका वेळी दोन्ही भाग कटिंग करतोय. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून इथे आपण वरच्या साईडने 13.5 इंचाला मार्क करून सरळ लाईन ड्रॉ करून घेतोय. इथे आपण 1.5 इंच मार्जिन का घेतलंय ते पुढे पाहणारच आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. त्यानंतर शोल्डरचं माप घेत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डरचं माप परफेक्ट घेणं फार महत्त्वाचं आहे, तरच आपला ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो. तर शोल्डरचं माप परफेक्ट कसं घ्यायचं ते पाहूयात. आपले पूर्ण शोल्डर आहेत 14 इंच, तर त्याचा दुसरा भाग येतो 7 इंच. बोटनेक ब्लाऊजमध्ये बऱ्याचदा आपण शोल्डरचा दुसरा भाग घेत असतो, परंतु तसं न करता लक्षात घ्या, जेव्हा बोटनेक ब्लाऊजमध्ये मागील गळा हा 2.5 इंचापेक्षा वरती असतो, म्हणजेच 1.5 इंच किंवा 2 इंच, तेव्हा आपण शोल्डरचे अर्धे घेत असतो, म्हणजेच शोल्डरचा दुसरा भाग. परंतु जेव्हा बोटनेकमध्ये मागील गळा हा 3 इंचापेक्षा खाली असतो, म्हणजे 3 इंच किंवा 3.5 आणि त्याहून खाली, तेव्हा शोल्डरच्या दुसऱ्या भागातून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं. म्हणजेच इथे आपला शोल्डरचा दुसरा भाग आहे 7 इंच, तर इथे आपण अर्धा इंच मायनस करून शोल्डरचं माप हे 6.5 इंच घेतोय. इथूनच खालच्या साईडला मुंडा खोलीसाठी 5.25 इंच घेतोय. पुन्हा बंद बाजूकडून 6.5 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे बॉक्स ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंडा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात. त्यानंतर छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे कंपल्सरी अर्धा इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करा. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील मापं टाकायला सोपं जाईल. तर हा आपला बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे कंपल्सरी मुंडा रेषेवर अर्धा इंचाला शोल्डर उतार द्यायचा. पहा, इथं आपण वरच्या साईडने अर्धा इंचाला मार्क केलं, त्यानंतर शोल्डरचं मार्क करतोय. इथं लक्षात घ्या, बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्हाला जितकी शोल्डरची पट्टी हवी आहे त्यानुसार आपण गळारुंदी कमी जास्ती करू शकतो. शक्यतो बोटनेक ब्लाऊजमध्ये शोल्डर पट्टीचं माप 3.25 इंचापेक्षा जास्तीच ठेवा, म्हणजेच ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. तर इथे आपण शोल्डर पट्टीसाठी 3 इंचाला मार्क करतोय, म्हणजेच गळारुंदी 3.5 इंच येईल. आता गळारुंदीपर्यंत अर्धा इंचाला शोल्डर उतार ड्रॉ करून घ्या. त्यानंतर मुंढ्याचा मार्क करतोय. जिथे आपण शोल्डर उतार दिला आहे ते अंतर सोडून टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. त्यानंतर मध्यातून 1.25 इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. 1/2 इंच खालच्या साईडला आल्याने ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये चुण्या येत नाहीत. आता पुढील मुंड्यासाठी मागील मुंड्याच्या इथून 1 इंच आतल्या साईडला मार्क करा. आता इथून मुंडा रेषेपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या. बोटनेक ब्लाऊजमध्ये पुढील मुंड्यासाठी अशाच पद्धतीने मार्क करा. त्यानंतर मध्यातून आतल्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या. पुढील मुंड्याचा शेप अशा पद्धतीने दिल्याने ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. पुढील गळ्याची खोली आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 5.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून
इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्या. या बॉक्समध्ये पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप ड्रॉ करून घ्या. मी इथे साधारण पान गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, प्रिन्सेसचे टक्स अगदी मापानुसार परफेक्ट कसे घ्यायचे ते पाहूयात. तर पहिला टक्स आपला शोल्डर पट्टीच्या इथून येत असतो, त्यालाच जोडून दुसरा टक्स आयहुक पट्टीच्या इथून घेत असतो. तर हे टक्स मापानुसार कसे घ्यायचे ते पाहूयात. शोल्डर पट्टीच्या इथून खालच्या साईडला सरळ टेप ठेवून घ्या. आता आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डर पट्टीच्या इथं शिवण्यात लागणार. असं एकूण अंतर 9.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर आयहुक पट्टीच्या बाजूने छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचं. तर 32 छातीनुसार छातीचा 10वा भाग येतो 3.2 इंच आणि आयहुक पट्टीच्या इथं शिलाई मार्जिनसाठी 5 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. असं एकूण अंतर 3.5 इंच घेतोय. त्यानंतर कमरेच्या रेषेवरील टक्स घेण्यासाठी त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजेच 3 इंच घ्यायचं आहे. आता इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतो म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. तर बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून आपण कमरेच्या रेषेवर अर्धा इंच मायनस करून घेतलं. आता कमरेच्या रेषेवर ब्लाऊजच्या मेन टक्सचा मार्क करतोय. तर छाती आणि कमरेमधलं अंतर हे 6 इंचापेक्षा कमी आहे म्हणून हा टक्स 1.5 इंच घेतोय. जर आपलं अंतर जास्ती असतं तर टक्सची रुंदी ही वाढली असती. ब्लाऊजमध्ये छातीच्या खालील भाग हा सरळ असतो म्हणून इथे आपण वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. अशा पद्धतीने सरळ मार्क केल्याने ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. आता आपल्याला प्रिन्सेसचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बोटनेक ब्लाऊज आहे म्हणून मुंढ्याच्या वरच्या साईडला अर्धा इंच इतपत अंतर सोडून अशा पद्धतीने डॉटेड लाईनमध्ये प्रिन्सेसचा शेप ड्रॉ करून घ्या. नवीन शिकत असाल तर सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये ड्रॉ करून घ्यायचं, त्यानंतरच हा शेप डार्क करून घ्या म्हणजेच तो बिघडत नाही. त्यानंतर कमरेवरचा टक्स अशा पद्धतीने गोलाकारात जोडून घ्या. त्यानंतर कमरेवर जो 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे तो आपण पुढे वाढवून घेतोय. तर फिटिंग लाईनच्या पुढे 1.5 इंचाला मार्क करून मुंढ्यामध्ये ही सरळ रेषा जोडून घ्या. त्यानंतर ब्लाऊज शिवते वेळेस दोन्ही साईड पार्टमध्ये साधारण अर्धा इंच अंतर जे शिवण्यात घेत असतो ते आपण पुढे वाढवून घेतोय. तर फिटिंग लाईनच्या पुढे 1 इंच वाढवून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. इथे आपण शिलाई मार्जिन ॲड केल्याने ब्लाऊज शिवते वेळेस कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन न घेता आहे असे पेपर पॅटर्न कापडावर कटिंग करून घ्या. इथे आपल्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग झालंय. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करावा ते पाहूयात. इथे आपण पेपर कटिंग करून घेतोय. कमरेच्या रेषेपासून कटिंग करायला सुरुवात करा. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंढ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. त्यानंतर शोल्डर उतार कटिंग करून घ्या. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट करून घेऊयात. इथे पहा, आपण पुढील भागात 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं, तर मागील भागात फक्त 1 इंच लागणार आहे. तर मागील भागातून अर्धा इंच मायनस करून घेतोय. खालच्या साईडने अर्धा इंचाला मार्क करून सरळ रेषा ड्रॉ करून घ्या. त्यानंतर गळारुंदी घेतली होती 3.5 इंच, तर मागील गळ्याची खोली आहे 3 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 3.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्या. गोल गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतोय. ह्याच्या खालच्या साईडला तुम्हाला जी कोणती बोटनेक गळ्याची डिझाईन हवी ती ड्रॉ करून घ्या. छाती रेषेवर छातीचा चौथा भाग, अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेऊयात म्हणजेच मापं टाकायला सोपं जातं. त्यानंतर जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कटिंग करून घ्या. इथे आपण मागील गळ्याचा शेपसुद्धा आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर मागील भागाच्या टक्ससाठी बंद बाजूकडून 4.5 इंचाला मार्क करून टक्ससाठी दोन्ही बाजूला अर्धा इंचाला मार्क करून
टक्सची उंची 4.5 इंच घेऊन इथे हा टक्स ड्रॉ करून घेतोय। इथे आपल्या 32 छातीच्या बोटनेक ब्लाऊजचं मागील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालं। आता आपण पुढील भागाचं कटिंग पाहतोय। सुरुवातीला पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। त्यानंतर दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घ्या। जे टक्ससाठीचं एक्स्ट्रा पेपर आहे ते सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। त्याचसोबत पुढील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। आता आपण मागील भाग घेतोय। पुढील साईड पार्ट अशा पद्धतीने ठेवून खालच्या साईडला जे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तिथे मार्क करून टक्सपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या। त्यानंतर जे एक्स्ट्राचं पेपर आहे ते कटिंग करून घ्या। इथे आपल्या बोटनेक ब्लाऊजच्या पुढील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालंय। आता आपण बाही कटिंग करून घेतोय। त्यासाठी इथं मी फोल्ड करून पेपर घेतला आहे। समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे। बाहीची पूर्ण उंची आहे 9 इंच। अस्तरची बाही आहे म्हणून ह्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून खालच्या साईडने 10 इंचाला मार्क करून वरच्या साईडला सरळ रेषा ड्रॉ करून घ्या। त्यानंतर बाहीची घडी घेत असताना छातीच्या मापानुसार घ्यायची। आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच, तर इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय म्हणून 8 इंचामधून अर्धा इंच मायनस करून घेतोय। बंद बाजूकडून 7.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स ड्रॉ करून घेतोय। अशा पद्धतीने घडी घेतल्याने बाही शिवण्यात कमी येत नाही, ती दोन्ही बाजूला अगदी समान पुरते। त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट घेत असतो। कॅफ हाईट अंदाजे न घेता छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घ्यायची। 32 छातीनुसार 12वा भाग येतो 2.6 इंच, तर ओपन बाजूकडे 2.6 इंचाला मार्क करून अर्ध्यात अशी लाईन ड्रॉ करून घ्या। आता यामधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घ्यायचं आहे। इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्या। त्यानंतर ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता बंद बाजूकडून 1 इंच आतल्या साईडला मार्क करून घ्या। त्यानंतर जिथं आपण मध्य काढला आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या। पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता जिथे आपण मध्य काढला आहे तिथे खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्या। फिटिंग लाईनचे इथे पाव इंच खालच्या साईडला या, जेणेकरून मुंड्यामध्ये चुणे येणार नाहीत। अशा पद्धतीने बाहीची कटिंग केल्याने ती फिटिंगला अगदी परफेक्ट बसते। त्यानंतर बॉटमला दंडघेराचा माप आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा आणि फिटिंग रेषा जोडून घेतोय। इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय। आता कटिंग कशी करायची ते पाहूयात। सुरुवातीला मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। त्यानंतर बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। इथे आपण छातीच्या मापानुसार अगदी सोप्या पद्धतीने 32 छातीच्या बाहीचं ड्राफ्टिंग कटिंग केलं। इथे आपल्या 32 छातीच्या बोटनेक ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।